प्रभूची स्तुती असो. परमेश्वर की महिमा हो। पुन्हा एकदा सर्व भाऊ बहिणींना प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नामामध्ये सलाम. फिर एक बार प्रभु यीशु ख्रिस्त के मीठे नाम में आप सभी को सलाम। आज पुन्हा एकदा आपण परमेश्वराच्या शास्त्र भागामधून काही गोष्टी शिकणार आहोत आज फिर एक बार हम पवित्र शास्त्र से कुछ चीजें सीखने वाले हैं आणि त्यापूर्वी आपण प्रार्थनामध्ये जाऊया. और आइए उससे पहले हम प्रार्थना करें। आपल्या माना झुकूया. हम अपने सर को झुकाएं। आकाश आणि सृष्टीच्या निर्माणकर्त्या स्वर्ग और पृथ्वी को रचने वाले स्वर्गीय प्रेमळ बाप्पा, स्वर्गीय प्यारे पिता, पवित्र शास्त्रामध्ये लिहिल्याप्रमाणे प्रभु जिस तरह से पवित्र शास्त्र में लिखा प्रभू गया तू है, आम्हाला बनवणारा आणि घडवणारा आहेस. पिता आप हमें बनाने वाले रचने वाले परमेश्वर हो। म्हणून आम्ही तुझा चेहरा पाहू इच्छितो. प्रभु इसीलिए हम आपका चेहरा देखना चाहते हैं। प्रभू आम्ही या भूतलावर परके आणि उपरी आहोत. प्रभु हम इस देश पर परदेसी है। कशा रीतीने दररोजचा दिवस आनंदाने पार करू शकतो किस तरह से हर रोज का दिन हम आनंद से बिता पाए। या विषयाला अनुसरून शिकण्यासाठी प्रभु इस विषय को लेकर सीखने के तुझ्या लिए उपस्थितीत आलेलो आहोत. पिता हम आपकी उपस्थिति में आए पवित्र हैं। आत्मा आमच्याशी बोल. पवित्र आत्मा आप हमसे बात कीजिए, आमचे आत्मिक मन उघड. हमारे आत्मिक मनों को खोलिए तुझे दैवी और ज्ञान प्रभु आपका दैवी ज्ञान आमच्या मानवी बुद्धीने समजण्यासाठी सहाय्य हमारे कर. इंसानी बुद्धि से समझने के लिए सहाय्य कीजिए। मान सन्मान आम्ही तुला देतो. प्रभु मान सम्मान हम आपको देते हैं। ही ये प्रार्थना प्रार्थना येशूच्या नावात करतो. यीशु के नाम से करते म्हणून तो हैं, आहे. इसलिए आप सुनो पिता। आमेन. आमेन। आजचा विषय आहे आज का विषय है परमेश्वराच्या अधीन. परमेश्वर के अधीन रहना। परमेश्वराच्या अधीन ह्या विषयाची आपण सगळेच लोक परिचित आहोत. परमेश्वर के अधीन रहना या खुदा के अधीन रहना, इस विषय से हम सभी लोग परिचित हैं। प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड। आपण पवित्र शास्त्राकडे वळूया. आइए हम अपना पवित्र शास्त्र खोलें। याकोबाचे पत्र याकूब की पत्री, चौथा अध्याय इसका चौथा अध्याय आणि 7वें वचन आधारित आपण शिकणार आहोत. और 7 वचन के आधार पर हम सीखने वाले हैं। म्हणून देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला आडवा, म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल, असं आजचं देवाचं वचन आहे. इसीलिए परमेश्वर के अधीन हो जाओ और शैतान का सामना करो, तो वो तुम्हारे पास से भाग निकलेगा, ऐसे आज का परमेश्वर का वचन है। ह्या ठिकाणी अब यहाँ पर आम्हाला पाहायला मिळतं हम देखते हैं आजच्या काळामध्ये आज के समय में माणूस सर्वांच्या अधीन होऊ शकतो, मनुष्य हर किसी के अधीन रह सकता है, परंतु परमेश्वराच्या अधीन तो होऊ शकत नाही. लेकिन वो परमेश्वर के अधीन नहीं रह सकता। आणि कोणी पत्नीच्या अधीन आहेत. कोई पत्नी के अधीनता में रहते हैं, एखादा पुरुष आपल्या पत्नीच्या अधीन राहतो. कोई पुरुष अपने पत्नी के अधीन रहता है, काही पत्नी आपल्या पतीच्या अधीन राहतात. कुछ पत्नियां अपने पति के अधीन रहती हैं, काही मुलं आपल्या माता पितांना आपल्या अधीन ठेवतात. कुछ कुछ बच्चे अपने माता पिता के अधीन रहते हैं, आणि त्या लोकांची देखील कधी कधी मजबुरी असते. और उनकी भी कभी मजबूरी होती है कि बच्चे खुद अपने माता पिता को उनके अधीन रखते आणि हैं। नोकरीवाले आपल्या अधिकाऱ्यांच्या अधीन असतात. और नौकरी वाले अपने अधिकारियों के अधीनता में रहते हैं। आणि मत्ते शुभवर्तमान पत्र याचा 8 अध्याय आणि 9व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. मत्ती रचित सुसमाचार, इसका 8वां अध्याय और 9 वचन हम देखें तर त्या ठिकाणी तो वहाँ पर असं म्हणलेलं आहे, ऐसा लिखा है, कारण मी ताबेदार मनुष्य आहे आणि माझ्या हाताखाली शिपाई असून मी एकाला जा म्हटलं की तो जातो, दुसऱ्याला ये म्हटलं की येतो, आणि माझ्या दासाला अमुक कर म्हटलं की तो करतो. क्योंकि मैं भी पराधीन मनुष्य हूँ और सिपाही मेरे अधीन है। जब मैं एक से कहता हूँ जा, तो वो जाता है, और दूसरे से आ, तो वो आता है, और जब अपने दास से कहता हूँ ये कर, तो वो करता है। आता ह्या ठिकाणी जो शताधिपती होता, अब यहाँ पर जो सूबेदार था, आणि तो प्रभूला म्हणत होता, वो परमेश्वर से कह रहा था की प्रभू माझ्या देखील हाताखाली शिपाई आहेत, कि परमेश्वर मेरे भी अधीन कुछ सिपाही है, आणि मी एकाला जा म्हणले की जातो, अगर मैं उनसे जा कहता हूँ तो वो चले जाते तसं हैं, दुसऱ्याला ये म्हणले की येतो, अगर किसी से मैं आ कहता हूँ तो आ जाते हैं। आणि त्याच रीतीनं प्रभू तो वैसे ही परमेश्वर तो म्हणतो की तुम्ही शब्द मात्र बोला, मला माहित आहे की माझा चाकर घरी बरा होणार आहे. वो कहता है कि आप केवल शब्द ही बोलिए और मेरा नौकर घर पर ठीक हो जाएगा, कारण मला माहित आहे की तुम्ही ह्या जगाचे
परमेश्वर आहात क्योंकि मुझे पता है कि आप इस दुनिया के परमेश्वर हो आणि तुमचं हे जग ऐकणारच. और ये दुनिया आपकी जरूर सुनेगी. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि मग और फिर आता आपल्यापैकी प्रत्येक जण अब हम में से कई सारे लोग कोणाच्या ना कोणाच्या आपण अधीन असतो. किसी न किसी के अधीनता में हम रहते हैं. परंतु लेकिन या ठिकाणी देवाचे वचन म्हणत आहे यहाँ पर परमेश्वर का वचन कहता है आम्ही परमेश्वराच्या अधीन असायला पाहिजे. हमने परमेश्वर के अधीनता में रहना है. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि का आपण परमेश्वराच्या अधीन असायला और पाहिजे? क्यों हमने परमेश्वर के अधीनता में रहना है? कारण क्योंकि परमेश्वर परमेश्वर ह्या जगाचा चालक आणि मालक आहे. इस दुनिया को चलाने वाला हकदार है. जो तुमचे माझे हृदय चालवतो, जो आपके और मेरे हृदय को चलाता है, जो सूर्याला सकाळी म्हणतो बाहेर ये जो सूरज को सुबह कहता है कि तू बाहर निकल आणि के आ, संध्याकाळी म्हणतो तू परत माघारी जा. और फिर शाम को उसे फिर डूबने की आज्ञा देता है. आणि तो परमेश्वर आमचे सर्व पाप क्षमा करतो. और वही परमेश्वर हमारे सारे पापों को क्षमा करते आणि तो हैं. सर्व सामर्थ्य परमेश्वर आहे. और वो सबसे सामर्थी परमेश्वर है. सर्व व्यापी तो प्रभू आहे. वो परमेश्वर सारे चीजों का अधिकार रखता है आणि सर्व काही जाणणारा तो परमेश्वर आहे. और सब कुछ जानने वाला परमेश्वर वो है. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, इसीलिए मेरे भाई और बहनों, आपण सर्वजण हम सभी लोग पवित्र परमेश्वराच्या अधीन व्हायला पाहिजे. हमने पवित्र परमेश्वर के अधीनता में रहना हे चाहिए. आमच्या जीवनातले सर्वात पहिलं काम. ये हमारी जिंदगी का जीवन का प्रथम काम होना चाहिए. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि त्याच्या अधीन होण्याचा अर्थ असा आहे और उसके अधीन होने का अर्थ है की त्याच्या आम्ही प्रत्येक आज्ञाचं पालन केलं कि पाहिजे. हमने उसके हर आज्ञा का पालन करना है. जर आपण हा निर्णय घेतला अगर हमने ऐसा निर्णय लिया की मी प्रभूचे सर्व विधी आणि नियम पाळणार कि मैं परमेश्वर के हर विधि को, हर नियम का पालन करूंगा, आणि और जर तुम्ही त्याचे नियम विधी जर पाळू लागले अगर आप उसके नियमों को, उसके विधियों का पालन करने लगे, आणि मग तुम्ही त्याच्या अधीन झाले असं त्याचा अर्थ होतो. फिर उसका अर्थ ऐसा ही होगा कि आप उसके अधीनता में रह रहे हो. आणि मग असं लिहिलेलं आहे और फिर ऐसा लिखा है, याकूब 4:7 मध्ये, हम देखें याकूब की पत्र इसका 4 म्हणून और 7 देवाच्या में, अधीन व्हा आणि सैतानाला आडवा म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल. इसीलिए परमेश्वर के अधीन रहो और शैतान को धमकाओ ताकि वो तुमसे दूर हो जाए. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. जेव्हा आपण असा निर्णय करू जब कभी हम ऐसा निर्णय करेंगे की मी आजपासून माझ्या परमेश्वराच्या प्रत्येक आज्ञा विधी नियमाचं मी पालन करणार, कि मैं परमेश्वर के आज से सारे आज्ञाओं का, विधियों का, नियमों का पालन करूंगा. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्ही जेव्हा असा निर्णय करा और जब कभी आप ऐसा निर्णय लोगे मग तेव्हा आम्ही सैतानाला पळून लावू शकतो. तब हम शैतान को भगा सकते हैं, उसका सामना कर सकते हैं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि आज लोक और आज लोग सैतानाला पळून लावण्याचा प्रयत्न करतात, शैतान को भगाने का प्रयास करते हैं, परंतु ते परमेश्वराच्या अधीन होत नाही. लेकिन वो परमेश्वर के अधीनता में नहीं रहते. मग परमेश्वराच्या ते अधीन होत वो नाही परमेश्वर के अधीन नहीं आणि रहते. म्हणून ते सैतानाला पळून लावू शकत नाही. इसीलिए वो शैतान को भगा नहीं सकते हैं. मग काही लोक अक्षरशः काय म्हणतात माहितीये का, फिर कुछ लोग क्या कहते हैं सैतान खूप काम करत आहे, कि शैतान ना बहुत काम कर रहा है. प्रार्थना केली पण सैतान जात नाही. प्रार्थना तो कर ही रहे हैं लेकिन शैतान नहीं जा रहा. परंतु लेकिन प्रश्न हा आहे की सवाल ऐसा है की कि तुम्ही परमेश्वराच्या अधीन आहात का? क्या आप परमेश्वर के अधीनता में रह रहे हो? प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तुम्ही परमेश्वराच्या अधीन आहात का? क्या आप परमेश्वर के अधीनता में रहते हो? आणि यव्हान शुभवर्तमान पत्र हम देखें यूहन्ना रचित त्याचं सुसमाचार 15 आणि 5 मध्ये देवाचं वचन म्हणतं, उसका 15 और 5 में परमेश्वर का वचन कहता है, मीच वेल आहे तुम्ही फाटे आहात. मैं दाखलता हूँ तुम डालियां हो. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो. जो मुझसे बना रहता है और मैं उसमें, वो बहुत फल फलता है. कारण माझ्यापासून वेगळं असल्यास तुम्हाला काय करिता येत नाही. क्योंकि मुझसे अलग होकर तुम कुछ भी नहीं कर सकते. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आता येशूने या ठिकाणी म्हणलेलं अब आहे, यीशु ने यहाँ पर कहा है, मीच वेल आहे मैं ही आणि तुम्ही फाटे दाखलता आहात. हूँ और तुम डालियां हो. जो माझ्यामध्ये राहतो जो मुझसे बना आणि रहता मी है ज्यांच्यामध्ये राहतो और मैं
जिसमें रहता तो हूँ पुष्कळ फळ देतो, वो बहुत फल कारण फलता है, माझ्यापासून वेगळे असल्यास क्योंकि मुझसे अलग होकर तुम्हाला काही करिता येत नाही. तुम कुछ भी नहीं कर सकते. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. जर आपण अगर हम परमेश्वराच्या अधीन नसेल, परमेश्वर के अधीनता में आणि मी नहीं तुम्हाला रहेंगे, पुन्हा एकदा मैं सांगतो आपको फिर से बता रहा हूँ की प्रभूच्या अधीन होणे म्हणजे कि काय, परमेश्वर के अधीनता में त्याच्या रहना मतलब प्रत्येक आज्ञेचं, उसके हर आज्ञा का, त्याच्या प्रत्येक विधीचं, उसके हर विधि का, प्रत्येक नियमाचं पालन करणे, हर नियम का पालन करना, आणि म्हणजे त्याच्या अधीन होणे. मतलब उसके अधीन होना. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि मग और फिर आणि येशू म्हणतो यीशु कहता की है माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काय करता येत कि नाही. मुझसे अलग रहकर तुम कुछ भी नहीं कर तुम्ही जर सकते. प्रभूचे विधी पाळले नाही, अगर आपने परमेश्वर के विधियों का प्रभुचे पालन नहीं नियम पाळले नाही, किया, अगर आपने उसके नियम का पालन नहीं आणि किया, देवाचं तुम्ही आज्ञाचं पालन केलं नाही, अगर आपने परमेश्वर के आज्ञाओं का पालन नहीं आणि किया, मग फिर तुम्ही प्रभूपासून वेगळे असल्यास आप परमेश्वर से अलग प्रभू होकर, म्हणतो तुम्हाला काहीच करता येत नाही. प्रभु कहते हैं कि तुम कुछ भी नहीं कर सकते हो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. परंतु लेकिन तुम्ही पवित्र शास्त्रामध्ये देवाचं वचन ऐकलं आहे आप का? पवित्र शास्त्र में परमेश्वर का वचन सुना है क्या? जर आपण फिलिपी करासमध्ये जर आपण पाहिलं अगर हम फिलिपियो निकाले आणि त्याचा 4था अध्याय और उसका 4था आणि अध्याय 13 वचन मध्ये और 13 वचन में, या ठिकाणी पॉल म्हणतो, यहाँ पर पौलुस कहता है, मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काय करावं शक्तिमान आहे. फिलिपियो इसका 4 और 13. वो कहता है जो मुझे सामर्थ्य देता है उसमें मैं सब कुछ कर सकता हूँ. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी यहाँ पर पॉल म्हणत आहे पौल कहता है की जो मला सामर्थ्य कि देतो जो मुझे सामर्थ्य देता है त्याच्याकडून मी सर्व काय करावं शक्तिमान आहे. उसमें से मैं सब कुछ कर सकता हूँ. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि और कारण क्योंकि का म्हणाला असं पॉल, पौलुस ऐसा क्यों कहता कारण है? तो परमेश्वराच्या अधीन होता. क्योंकि वो परमेश्वर के अधीनता में जे था. लोक परमेश्वराच्या अधीन आहेत जो लोग परमेश्वर के अधीनता ते में है, परमेश्वराच्या सामर्थ्यानं वो उसके सामर्थ्य से ते प्रत्येक गोष्टीवर विजय मिळू वो शकतात. हर चीज पर विजय प्राप्त कर सकते हैं. आणि प्रभू त्यांना शक्ती देईल, और परमेश्वर उसे शक्ति प्रभू देंगे, त्यांना सामर्थ्य प्रभु देईल. उन्हें सामर्थ्य देंगे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आणि मग और फिर पौलासारखे पौलुस के मग जैसे तुम्ही पण म्हणू शकाल आप भी कह पाओगे की मला जो सामर्थ्य देतो कि जो मुझे सामर्थ्य देता है त्याच्याकडून मी सर्व काय करावं शक्तिमान आहे. उससे मैं सब कुछ कर सकता हूँ. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि और अजून एक उदाहरण आम्हाला पाहायला एक मिळतं. और उदाहरण हम देखते हैं. मत्तई शुभवर्तमान पत्राकडे आपण ओढूया. हम देखें मत्ती रचित सुसमाचार, त्याचं जर 4था अध्यायामध्ये जर आपण पाहिलं उसका अगर 4था अध्याय हमने देखा तर त्या ठिकाणी तो वहाँ तर पर पहिल्या वचनापासून जर तुम्ही पाहिलं अगर आप पहले वचन से देखोगे तर तिथं लिहिलंय की अरण्यात येशूची परीक्षा. तब ऐसा लिखा है कि यीशु की परीक्षा. आणि पहिल्या वचनाकडून आपण पाहू और हम पहले वचन से आगे देखें, तेव्हा सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला अरण्यात नेले. तब आत्मा यीशु को जंगल में ले गया ताकि इब्लिस में उसकी परीक्षा हो. मग त्याने 40 दिवस 40 रात्र उपवास केला. वो 40 दिन और 40 रात निराहार रहा. त्यानंतर त्याला भूक लागली. तब उसे भूक लगी. तेव्हा परीक्षक त्याच्याजवळ येऊन म्हणाला, तू देवाचा पुत्र आहेस तर ह्या धोंड्याच्या भाकरी व्हाव्या अशी आज्ञा कर. तब परखने वाले ने उसके पास आकर कहा, यदि तू परमेश्वर का पुत्र है तो कह दे कि ये पत्थर रोटियां बन जाए. परंतु त्याने उत्तर दिले की फिर यीशु ने उत्तर दिया, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर लिखा है मनुष्य केवल रोटी ही से नहीं परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल, परंतु हर एक वचन से जो परमेश्वर के मुख से निकलता है जीवित असा रहेगा. शास्त्रलेख आहे. ऐसा शास्त्र में लिखा हुआ मग है. सैतानाने त्याला पवित्र नगरीत नेऊन मंदिराच्या शिरोभागी उभे केले. तब शैतान ने उसे नगर से ले गया और मंदिर के कंगूरे पर खड़ा किया आणि त्याला म्हटले, और उससे कहा, तू देवाचा पुत्र आहेस तर खाली उडी टाक, कारण असा शास्त्रलेख आहे की और उससे यदि तू परमेश्वर का पुत्र है तो अपने आप को नीचे गिरा दे, क्योंकि लिखा है.
तू आपल्या दूतांना तुझ्याविषयी आज्ञा करील आणि तुझा पाय धोंड्यावर आपटू नये म्हणून ते तुला हातावर झेलून धरतील. वो तेरे विषय में अपने स्वर्गदूतों को आज्ञा देगा और वे तुझे हाथों हाथ उठा लेंगे. येशूने त्याला म्हणले, और फिर यीशु ने उससे कहा, आणखी असा शास्त्रलेख आहे की परमेश्वर जो तुझा देव याची परीक्षा पाहू नको. ये भी लिखा है, तू प्रभु अपने परमेश्वर की परीक्षा न कर. पुढे सैतानाने त्याला एका अतिशय उंच डोंगरावर नेऊन त्याला जगातील सर्व राज्य व त्याचे वैभव दाखवले. फिर इब्लीस उसे एक बहुत ऊंचे पहाड़ पर ले गया और सारे जगत के राज्य और उसका वैभव दिखाकर उससे आणि कहा, त्याला म्हटले, तू पाया पडून नमन करशील तर मी हे सगळे काही तुला देईन. यदि तू गिराकर मुझे प्रणाम करे तो मैं ये सब कुछ तुझे दे दूंगा. तेव्हा येशू त्याला म्हणाला, तब यीशु ने उससे कहा, अरे सैताना चालता हो, कारण असा शास्त्रलेख आहे की परमेश्वर तुझा देव याला नमन करो, केवळ त्याचीच उपासना कर. हे शैतान दूर हो जा, क्योंकि लिखा है, तू प्रभु अपने परमेश्वर को प्रणाम कर और केवल उसी की उपासना कर. आणि मग 11 वचन म्हणत आहे, और फिर 11 वचन, मग सैतान त्याला सोडून गेला आणि पहा देवदूत येऊन त्याची सेवा करू लागला. तब शैतान उसके पास से चला गया और देखो स्वर्गदूत आकर उसकी सेवा करने आणि लगे. मग काय झालं बघा त्या ठिकाणी. और फिर देखिए यहाँ पर क्या हुआ. आणि और आणि जेव्हा जेव्हा जब जब त्या ठिकाणी सैतान येशूला जे जे बोलत होता, जब जब शैतान यीशु को जो कुछ कह रहा था, येशू पित्याच्या नावाला उंच करत होता. यीशु हमेशा पिता के नाम को ऊंचा उठा रहा था. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि और मग काय झालं, फिर क्या हुआ. येशू परमेश्वराच्या अधीन असल्यामुळे यीशु क्योंकि वो परमेश्वर के अधीनता में था, आणि म्हणून सैतान त्याला सोडून गेला. इसीलिए शैतान उसे छोड़कर चला आणि गया. पहा देवदूत येऊन त्याची सेवा करू और लागले. फिर देखो दिव्य दूत आकर उसकी सेवकाई करने So, लगे. त्याच रीतीनं माझ्या प्रिय भावांनो उसी बहिणींनो, तरह से मेरे प्यारे भाइयों और बहनों, तुमच्या देखील घरामध्ये सैतानाचा त्रास होतो का. क्या आपके भी घरों में शैतान आपको तकलीफ देने की कोशिश करता है. पण लेकिन तुम्हाला हे समजलं पाहिजे, आपको ये पता होना चाहिए तुम्ही परमेश्वराचे आज्ञा विधी नियम पाळणारे लोक असले कि पाहिजे. आप परमेश्वर की आज्ञाओं को, उसके विधियों को, नियमों का पालन करने वाले म्हणजे होने काय? चाहिए. मतलब की क्या, तुम्ही परमेश्वराच्या अधीन होणे. आपने परमेश्वर के अधीनता में आणि म्हणून रहना. याकोब म्हणतो इसीलिए याकूब की तुम्ही कहता है, परमेश्वराच्या अधीन व्हा, म्हणजे सैतान तुम्हापासून पळून जाईल. इसीलिए याकूब कहता है, तुम परमेश्वर के अधीन रहो कि शैतान तुमसे भाग जाए. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या अधीन व्हाल, जब कभी आप परमेश्वर के अधीनता में रहोगे, तेव्हा तुमच्या घरातले आजार तब आपके घर के बीमार येशूच्या नावामध्ये निघून जातील. यीशु के नाम से निकल जाएंगे. तुमच्या घरातले श्राप आपके घर के श्राप येशूच्या नावामध्ये निघून जातील. यीशु के नाम से निकल जाएंगे. तुमच्या घरातली गरिबी आपके घर की गरीबी येशूच्या नावामध्ये निघून जाईल. यीशु के नाम से निकल जाएगी. केव्हा कब, तुम्ही परमेश्वराच्या अधीन झाल्यानंतर. जब आप परमेश्वर के अधीनता में रहोगे. पण काय होतं, लेकिन क्या होता लोकांना है, सगळ्यांच्या अधीन राहायला जमतं. लोग हर किसी के अधीनता में रह पाते पण हैं. आजचा मानवांचा अशक्तपणा लेकिन आज का मनुष्य की ये कमजोरी है परमेश्वराच्या अधीन न होणे. कि परमेश्वर के अधीन नहीं आणि रहना. त्यामुळं उस वजह से मग लोक सांगत असतात, फिर लोग कहते हैं, आम्ही प्रार्थना केली, हमने तो पण प्रार्थना अहो की, आमच्या घरामध्ये तर सैतान खूप काम करत पर आहे. हमारे घरों में शैतान बहुत काम कर रहा अहो है. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, मेरे प्यारे भाइयों और बहनों, तुम्हाला हे जमायला पाहिजे. आपको ये आना चाहिए परमेश्वराचा विधी काय आहे, परमेश्वर की विधि क्या है, परमेश्वराचा आज्ञा काय आहे, परमेश्वर की आज्ञा क्या है, परमेश्वराचे नियम काय आहे, परमेश्वर के नियम क्या है. ते जर तुम्ही पाळायला शिकले, अगर आप उसका पालन करना तुम्ही सीखोगे परमेश्वराच्या अधीन झाले, तो आप परमेश्वर के अधीन तर रहोगे. लिहिलंय वचनामध्ये और वचन में लिखा की है सैतान तुम्हापासून पळून कि जाईल. शैतान तुमसे दूर भाग जाएगा. आणि कधी कधी और कभी लोक कभी परमेश्वराच्या अधीन राहत नाही. लोग परमेश्वर के अधीनता में आणि नहीं म्हणून येशू रहते. म्हणतो इसीलिए यीशु की कहते हैं माझ्यापासून कि मुझसे तुम्ही अलग वेगळे होकर, असल्यास तुम अलग होकर तुम्हाला काही करता येणार तुम नाही. कोई एक चीज नहीं कर आणि म्हणून सकते. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, इसलिए मेरे प्यारे भाइयों और आपण बहनों, स्वतःचं आत्मपरीक्षण करूया. हमने अपने आप का आत्म परीक्षण करना काय है आपण परमेश्वराच्या अधीन आहोत का. कि क्या हम परमेश्वर के अधीनता में हैं. जर परमेश्वराच्या अधीन नसेल अगर हम परमेश्वर के अधीनता
अधीनता तर में माझ्या नहीं प्रिय है, भावांनो बहिणींनो, आज तुम्ही पश्चाताप करू तो शकता मेरे प्यारे भाइयों और बहनों आज आप पश्चाताप कर आणि म्हणू सकते हैं शकता, होय प्रभू, और कह सकते हैं हाँ की प्रभु, एक पती ह्या नात्यानं मी पत्नीच्या अधीन राहिलो, एक पति इस रिश्ते से मैं अपने पत्नी के अधीन रहा, पत्नी म्हणून पतीच्या अधीन राहिलो, पत्नी बोलकर मैं एक पति के अधीन रही, मी कामाला जातो म्हणून माझ्या कंपनीच्या बॉसच्या अधीन राहिलो. मैं काम पर जाता हूँ इसीलिए मैं अपने अधिकारियों के अधीन रहता पण हूँ, परमेश्वरा, मी तुझ्या अधीन कधीच आलो नाही. लेकिन परमेश्वर मैं आपके अधीन कभी नहीं रह आणि पाया प्रभू तुम्हाला क्षमा करेल. और परमेश्वर आपको जरूर क्षमा आणि करेंगे ज्या सणाला और जिस पल तुम्ही में परमेश्वराच्या अधीन व्हाल, आप परमेश्वर के अधीनता में माझ्या प्रिय रहोगे, भावांनो बहिणींनो, तुमचं कल्याण होईल. मेरे प्यारे भाइयों और बहनों आपका कल्याण ही होगा. असा असा इतिहास नाही की जे लोक परमेश्वराचे अधीन झाले आणि त्यांचं कल्याण झालं नाही, असा इतिहास नाही. ऐसा इतिहास नहीं कि लोग परमेश्वर के अधीन रहे और उनका कल्याण नहीं हुआ. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून इसीलिए तुम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करू शकता. आप खुद का आत्मपरीक्षण कर सकते आणि हैं. जर तुम्ही परमेश्वराच्या अधीन नाही, अगर आप परमेश्वर के अधीनता में नहीं, आता बरेच लोक अब कई लोग सैतानाला पळून लावायला पाहतात, शैतान को तो भगाना चाहते हैं, सैतानाला पळवण्याचा प्रयत्न वो करतात, शैतान को भगाने का प्रयास पण करते ते हैं, परमेश्वराच्या अधीन होतच नाही. लेकिन वो परमेश्वर के अधीनता में आणि नहीं मग रहते. ते एकदम हळुवारपणे सांगतात, फिर वो एकदम आराम से कहते हैं, सैतान माझ्या जीवनात खूप काम करत आहे, शैतान मेरे जीवन में बहुत काम कर रहा मी है, खूप प्रार्थना करतो, मैं बहुत प्रार्थना करता हूँ पण काहीच होत नाही. लेकिन कुछ नहीं हो रहा. नाही 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 नाही, ऐसा नहीं है. हा प्रश्न आपल्या स्वतःला आधी आपण विचारावा, ये सवाल हम अपने आप को पहले काय पूछें मी परमेश्वराच्या अधीन आहे का? कि क्या मैं परमेश्वर के अधीनता आज में मी हूँ. तुम्हाला आशीर्वादाची चावी देत आहे. आज मैं आपको आशीर्वाद की चाबी दे रहा हूँ. आजच्या क्षणापासून आज के पल से तुमच्या घरामध्ये आपके घर में शारीरिक आरोग्य येईल, शारीरिक चंगाई आएगी, आर्थिक आशीर्वाद येतील, आर्थिक आशीषें उतरेंगी, मनोकामना इच्छा पूर्ण होतील. आपकी सारी इच्छाएं पूरी होंगी. सैतानाचं काम कधीच होणार नाही. शैतान का काम कभी नहीं पण होगा. तुम्ही परमेश्वराच्या अधीन आहात का? लेकिन क्या आप परमेश्वर के आता अधीनता में पुन्हा हो? ऐका, फिर एक बार सुनिए, परमेश्वराच्या अधीन होणं म्हणजे काय? परमेश्वर के अधीनता में त्याच्या रहना आज्ञाचं मतलब क्या? पालन करणे, उसके आज्ञाओं का पालन करना, त्याचे विधी पूर्ण करणे, उसके विधियों को पूरा करना, त्याचे नियमाचं पालन करणे, उसके नियमों का पालन त्यांनी करना, दिलेल्या सूचनाचं पालन करणे, उसने दिए हुए सूचनाओं का पालन करना, म्हणजे तुम्ही परमेश्वराच्या अधीन होणे. मतलब आप परमेश्वर के अधीनता तुम्ही में जेव्हा रहोगे. परमेश्वराच्या अधीन होता, जब आप परमेश्वर के तुम्ही अधीन देवाचे रहोगे, नियम पाळता, आप उसके नियमों का पालन तुम्ही करोगे, त्याचे विधी पाळता, आप उसके विधियों का तुम्ही त्याच्या पालन आज्ञाकडे करोगे, कान देता, आप उसके आज्ञाओं की तरफ अपना कान लगाओगे, तेव्हा तुमच्या घरातून शैतान पळून जातो. तब आपके घर से शैतान निकल जाएगा. आणि मग तुम्ही सांगाल, और फिर आप कहोगे ओ माझ्या घराला बरकत कि मिळाली, मेरे घर को बरकत प्राप्त ओ हुई माझ्या है, घरामध्ये आरोग्य आहे, मेरे घर में आज चंगाई माझ्या है, घरामध्ये शांती आहे, मेरे घर में शांति आणि है, प्रभूची उपस्थिती माझ्या घरामध्ये और आहे. परमेश्वर की उपस्थिति मेरे घर में माझ्या है. प्रिय भावांनो बहिणींनो, मेरे प्यारे भाई और जेव्हा बहनों, प्रभूची उपस्थिती तुमच्या घरी जब येईल परमेश्वर की उपस्थिति आपके घरों में आणि आएगी, तेव्हा और तब सैतानाला जा पण म्हणावं लागत नाही, शैतान को जा भी कहने की तो जरूरत नहीं गपचिप पड़ेगी, नरकामध्ये निघून वो जातो. चुपचाप नरक में चला जाएगा. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. येशू स्वतः परमेश्वराच्या अधीन होता, यीशु खुद परमेश्वर के अधीनता आणि में काय था. झालं? और फिर क्या हुआ? सैतान निघून गेला, शैतान निकल गया. स्वर्गदूत येऊन तिथे सेवा करू लागले. स्वर्गदूत वहां आकर तुम्हाला सेवकाई वाटतं करने तुमच्या लगे. घरी स्वर्गदूतांनी सेवा क्या करावं? आपको लगता है कि शैतान चला जाए, स्वर्गदूत आकर आपकी सेवकाई करे? स्वर्गदूताने तुमच्या घरी वस्ती करावं? उन स्वर्गदूतों ने आपके घरों में रहना चाहिए. आज स्वर्गदूत तुमच्या घरी येऊ शकतात, आज वो आपके घर आ सकते प्रभूची हैं. उपस्थिती तुमच्या घरी येऊ शकते. परमेश्वर का उपस्थिति आपके माझ्या घर में आ प्रिय सकती भावांनो है. बहिणींनो, मेरे प्यारे भाई और आजच्या बहनों, काही वर्षामागे आज के कुछ साल पहले माझं देखील कुटुंब, मेरा भी परिवार, आम्ही प्रभूच्या अधीन झालो. हम परमेश्वर के अधीनता कितीतरी में वर्ष. रहे. कितने तो भी साल आमच्या कुटुंबाला त्रास होते, हमारे परिवार को तकलीफें थी, संकट होते, संकट थे, क्लेश होते. हर प्रकार पण का क्लेश जेव्हा आम्ही था. प्रभूच्या अधीन झालो, लेकिन जब हम परमेश्वर के अधीन रहे, तेव्हा शैतान आमच्या घरातून निघून गेला, तब शैतान हमारे घर से निकल गया. आणि तेव्हापासून और तब से स्वर्गदूत आमच्या घरामध्ये येऊन सेवा करतात. स्वर्गदूत हमारे घरों में आकर सेवकाई तिथून कर रहे पुढं हैं. और उससे आगे आमचं कुटुंब फलद्रूप झालं, हमारा परिवार फलद्रूप रहा, बहुगुणित झालं. एकदम आशीषित रहा. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. त्याच रीतीनं उसी तरह तुम्ही से फलद्रूप व्हाल, आप भी फलद्रूप तुम्ही रहोगे, बहुगुणित व्हाल, आप भी तुमची आशीषित येणारी रहोगे, पिढी आशीर्वादित आपके होईल. आने वाले पीढ़ियां आशीषित पण रहेंगी. काय तुम्ही माता पिता म्हणून परमेश्वराच्या अधीन आहात का? लेकिन क्या आप माता पिता बोलकर परमेश्वर के अधीनता में है? पुन्हा ऐका, फिर एक बार सुनिए, परमेश्वराच्या अधीन होण्यामध्ये परमेश्वर के अधीन होने में आणि और
परमेश्वराचं आज्ञाचं पालन करणे, परमेश्वर की आज्ञाओं का पालन परमेश्वराचं करना, विधीचं पालन करणे, उसके विधि का पालन करना, परमेश्वराचं नियमाचं पालन उसके करणे हर नियम का पालन आणि करना आपल्या लेकरांना हे शिकवणे और अपने बच्चों को ये सिखाना बेटा परमेश्वराच्या अधीन होणे म्हणजे कि बेटा परमेश्वर के अधीन होना मतलब देवाचे प्रत्येक नियम पाळणे, उसके हर नियमों का पालन करना, परमेश्वराचे प्रत्येक विधी पाळणे, उसके हर विधि का त्याच्या पालन आज्ञाकडे करना, कान देणे. उसके आज्ञाओं की काय तरफ तुम्ही कान याचा लगाना. आदर्श देत आहात का क्या आप इसका लेकरांना? आदर्श लोगों को दे रहे माझे हैं? प्रिय भावांनो बहिणींनो, मेरे प्यारे भाई और जर बहन, तुम्ही ह्या गोष्टी जर तुम्ही देवाचा आदर केला, मान केला, अगर आपने परमेश्वर का आदर किया, सम्मान किया, तुमची येणारी पिढी सुद्धा फलद्रूप होईल, तो आपकी आने वाली पीढ़ियां भी आशीषित रहेंगी, बहुगुणित होईल, बहुगुणित रहेंगी, आशीर्वादित होईल. आशीषित रहेंगी. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून इसीलिए स्वतःचं आत्मपरीक्षण करूया. अपने आप को जांचेंगे. काय आपण सर्वांच्या अधीन राहतो? क्या हम सबके अधीन रहते हैं? आपण सर्वांच्या अधीन राहतो, हम सबके अधीन रहते हैं, पण आपण परमेश्वराच्या अधीन राहत आहोत का? लेकिन क्या हम परमेश्वर के अधीनता में रह रहे हैं? नसल तर माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, अगर नहीं है तो मेरे प्यारे भाई आजच और तुम्ही बहनों, पश्चाताप करू शकता आज ही आप पश्चाताप कर आणि सकते परमेश्वर हैं तुम्हाला क्षमा करेल और परमेश्वर आपको जरूर आणि क्षमा परमेश्वर करेगा तुम्हाला आलिंगन और देईल. परमेश्वर आपको गले लगाएगा. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि और सैतान तुमच्या घरातून पळून जाईल. शैतान आपके घरों से भाग आणि जाएगा. मग पहा फिर देखना, मग पहा तुमची जीवन, फिर देखना आपकी तुमचा भूगोल जिंदगी, बदलून जाईल, आपका भूगोल बदलेगा, तुमचा इतिहास बदलून जाईल, आपका इतिहास बदलेगा तुमचा ग्राफ वर येईल, और आपका आलेख. आलेख ऊपर आएगा. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. तुमचा आलेख वर येईल, आपका आलेख ऊपर तुमची आएगा ओळख बदलून और जाईल आपकी पहचान बदल आणि दी लोकांना जाएगी. सांगावं लागेल, लोगों को कहना मी पड़ेगा, तोच व्यक्ती आहे, मैं वही पण व्यक्ति आज हूँ, परमेश्वराने लेकिन आज माझं परमेश्वर तारण केलेलं आहे. मेरा उद्धार किया है. परमेश्वराने परमेश्वर माझं ने कुटुंब सुखी केलेलं आहे. मेरे परिवार को सुखी रखा है. परमेश्वराने परमेश्वर ने आमचं रक्षण केलेलं आहे. हमारी रक्षा की है. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून इसीलिए आपण आहे त्या ठिकाणी उभे राहूया, हम जहाँ पर है वहीं पर खड़े हो जाए, आपल्या माना झुकूया हम अपने सर को झुकाएं आणि आपण और प्रार्थनामध्ये आइए जाऊया. हम प्रार्थना करें. आपण प्रार्थनामध्ये जाऊया. हम प्रार्थना करें. आकाश आणि सृष्टीच्या निर्माण करत्या स्वर्ग और पृथ्वी को रचने वाले स्वर्गीय प्रेमळ बापा, स्वर्गीय सामर्थ्य पिता, माझ्या सर्व मंडळीला प्रभु मेरे सारे कलीसिया प्रभू को तुझ्या चरणामध्ये आणतो. परमेश्वर हम आपके चरणों में आणि लेकर आज आते जसं हैं. प्रभू आम्ही हा विषय शिकलेलो और आहोत, प्रभु आज जैसे हमने इस विषय को सीखा है, परमेश्वराच्या अधीन परमेश्वर के अधीन आणि रहना खरोखरच प्रभू और सचमुच परमेश्वर. याकोब याचा 4 अध्याय आणि 7 वचन प्रभु म्हणतं, याकूब इसका 4 और 7 म्हणून वचन कहता देवाच्या है, अधीन व्हा इसीलिए परमेश्वर के आणि अधीनता में सैतानाला रहो अडवा, और शैतान से म्हणजे तो सामना करो, तुम्हापासून पळून जाईल. इसलिए कि वो तुमसे भाग आणि जाए. होय प्रभू, और हाँ आम्ही परमेश्वर, आपल्या कुटुंबाच्या अधीन असतो, हम अपने परिवार के अधीन रहते हैं, कंपनी मधल्या साहेबांच्या अधीन हम असतो, अपने अधिकारियों के अधीन पण रहते प्रभू हैं, बाप्पा आम्ही परमेश्वराच्या अधीन होत नाही. लेकिन परमेश्वर हम आपके अधीनता में नहीं आणि रहते. प्रभू परमेश्वर आम्हाला क्षमा कर. परमेश्वर आप हमें क्षमा कीजिए. तुझ्या अधीन होणे म्हणजे तुझं आज्ञा पालन करणे, प्रभु आपके अधीन रहना मतलब आपके आज्ञाओं तुझ्या का पालन विधीचं पालन करना, करणे, प्रभु आपके विधियों का पालन तुझ्या करना, वचनानुसार चालणे. आपके वचनों के हिसाब से आणि चलना. प्रभू मी विनंती प्रभु करतो, मैं आपसे विनंती जे करता भाऊ हूँ, बहीण जो भाई बहन तुझ्या अधीन आजपर्यंत नाही, प्रभु आज तक आपके अधीनता प्रभू में आज नहीं त्यांना रहे, पश्चातापाचा अंतःकरण दे. प्रभु आज उन्हें पश्चाताप करे दे दीजिए. प्रभु त्यांना पश्चातापाचा अंतःकरण दे. परमेश्वर उन्हें पश्चाताप करे दे दीजिए. जेव्हा ते तुझ्या अधीन प्रभु होतील जब कभी वो आपके अधीनता में आणि रहेंगे, तेव्हा प्रभू तू म्हणलेला आहे वचनामध्ये की और- तुम्हापासून सैतान पळून जाईल. प्रभु आपका वचन कहता है कि तब शैतान तुमसे भाग जाएगा. आणि प्रभु मी विनंती करतो, और परमेश्वर मैं हे जे आपसे वचन विनंती पेरलेलं आहे, करता हूँ, प्रभु ये जो वचन बोया है, 30-60 नाही तर प्रभु 30%, 100 60% पीक येऊ दे. प्रभु 100% फल हे लेकर आए. वचन माझ्या परमेश्वर ये भावनेच्या वचन अंतःकरणामध्ये सील होऊ मेरे दे. भाई बहनों के हृदय में प्रभु सील हो आणि जाए. आजपासून प्रभू और आज से परमेश्वर त्यांनी तुझ्या विधी पाळावं, प्रभु वो आपके विधियों तुझ्या का पालन आज्ञाचं पालन करे, करावं. आपके आज्ञा का पालन करे. तुझं वचन ऐकून त्याप्रमाणे प्रभु चालावं, आपका वचन सुनकर उस हिसाब से चले. म्हणजे सैतान त्यांच्यापासून पळून जाईल. प्रभु इसलिए कि शैतान उनसे भाग जाए. आणि जेव्हा प्रभू सैतान जाईल, और परमेश्वर जब शैतान स्वर्गदूत भाग येऊन जाएगा, त्या ठिकाणी सेवा करतील. प्रभु तो स्वर्गदूत वहां आकर आणि सेवकाई प्रभू माझ्या करेंगे. भाऊ बहिणींची घरं फलद्रूप और होतील, परमेश्वर मेरे भाई बहनों के घर बहुगुणित फलद्रूप होतील. हों. प्रभु बहुगुणित प्रभू हे होंगे. सर्व सत्य प्रभु ये सारा सच माझ्या भाऊ बहिणींच्या अंतःकरणात जाऊ दे. मेरे भाई बहनों के हृदय में आणि जाए. जे काही हे सत्य न समजून देणारे सर्व दुष्ट आत्मा और परमेश्वर जो सत्य नहीं समझने देने वाली येशूच्या दुष्ट आत्मा, नावामध्ये यीशु के नाम से सैताना शैतान माझ्या
मंडळीला सोड. मेरी कलीसिया को छोड़, येशू ख्रिस्ताच्या प्रभु नावामध्ये यीशु के नाम से निघ आणि चालता निकल और हो. चले जा. प्रभु मी विनंती करतो, प्रभु मैं आपसे विनंती करता हूँ, आजपासून प्रभु आज माझ्या से सर्व भाऊ बहिणींना पिता मेरे सारे भाई बहनों, शारीरिक आरोग्य दे, प्रभु शारीरिक चंगाई मानसिक दीजिए, शांति दे, मानसिक शांति दीजिए, मनोकामना इच्छा पूर्ण कर. प्रभु उनकी मन की सारी इच्छाओं को पूरी आणि जे कर. काय कोरोना व्हायरसची साथ आहे और परमेश्वर जो कोरोना वायरस चल रहा है, येशूच्या नावामध्ये प्रभु यीशु माझ्या के नाम से सर्व भाऊ बहिणींच्या जीवनातून प्रभु मेरे सारे भाई बहनों की जिंदगी निघ आणि चालता हो. निकल और चले जा. आणि प्रभू मी विनंती करतो, परमेश्वर मैं आपसे विनंती करता हूँ, सर्व माझ्या भाऊ बहिणींचं रक्षण कर. प्रभु सारे भाई बहनों की रक्षा करना. मान सन्मान आम्ही तुला देतो. पिता मान सम्मान हम आपको देते ह्या हैं, प्रार्थना इन प्रार्थनाओं येशूच्या नावात को यीशु करतो. के नाम से करते म्हणून तो आहे. हैं, इसलिए आप सुनो पिता. आमेन. आमेन. पुन्हा एकदा सांगायला आनंद वाटतो. पुनः फिर एक बार आपको बताने में मुझे आनंद लगता है. खूपच लवकर आपण परमेश्वराची आराधना स्तुती करण्यासाठी आपण एकत्र येणार आहोत. बहुत ही जल्द हम परमेश्वर की स्तुति आराधना करने के लिए इकट्ठा होंगे, परंतु ह्या गोष्टी संदर्भात तुम्हाला सूचना दिल्या जातील और इस बारे में आपको सारी सूचनाएं बताई जाएंगी, आणि तुम्ही देखील आनंद करा और आप भी आनंद कीजिए आणि परमेश्वराकडे प्रार्थना करा. और परमेश्वर के पास प्रार्थना कीजिए, परमेश्वर तुम्हा सर्व कुटुंबांना आशीर्वाद देव. और परमेश्वर आपको सबके परिवारों को आशीषित करे. आमेन. आमेन.